Hello students, we are starting with the first chapter of biology, that is living world. ओके, लिव्हिंग वर्ल्ड हा जो चॅप्टर आहे अगदी शॉर्ट इंट्रोडक्टरी चॅप्टर आपल्याला बायोलॉजीमध्ये दिलेला आहे जो आपल्याला तर स्टडी करायचा आहे. ओके, सो हा जो चॅप्टर आहे एक जनरल इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये सिलेबस कंटेंट काय आहे तो बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, सो सिलेबसमध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे इंट्रोडक्शन काय आहे सिलेबसची. इंट्रोडक्शन, त्यानंतर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, त्यानंतर हार्बॅरियम म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द हार्बॅरियम, देन व्हॉट इज मीन बाय द बॉटनिकल गार्डन्स, व्हॉट आर बॉटनिकल गार्डन्स अँड व्हॉट इज देअर इन टू द बॉटनिकल गार्डन्स, हा आपल्याला बघायचा आहे. ओके, त्यानंतर वेगळ्या टाईपचे म्युझियम्स कसे असतात. So we have seen that so many animals and plants are there into the world and हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत हे काही एक्झिस्टन्समध्ये आहेत, काही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, काही ना विशिष्ट जागेवरती त्यांना काही जे विशिष्ट प्रजाती आहेत त्यांना विशिष्ट जागेवरती स्थानबद्ध करून तिथे त्यांना कन्झर्व करण्याची गरज आहे. अशासाठी आपण काही झूलॉजिकल पार्क्स, बायोडायव्हर्सिटी पार्क्स, त्यानंतर म्युझियम्स असे काही प्रकारचे ऑर्गनायझेशन डेव्हलप केलेले आहेत. ॲट द सेम टाईम वी आर ऑल्सो गोइंग टू स्टडी व्हॉट इज मीन बाय द की. ओके, हे आपल्याला काही पॉईंट ह्या चॅप्टर. सो सुरुवात करूया आपण फर्स्ट पेजपासून, दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड. पहिल्यांदाच आपल्याला काय दिलेलं आहे बघा. प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. The biotic components are obviously the living beings present around us. The question is, what do we call them living and how they differ from non-living? So the first question which arises here in our mind, that what is living and what is non-living, that exactly we are going to define here. So the question is, which are the objects or which are the things which we can call it they are living organisms or living things, and which are called as a non-living things on the earth. So here we are having some differences in the living and non-living. So first of all, the first difference we can see is living things show growth from within. So the living things are showing the growth from within. म्हणजे काय, तर जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांची ग्रोथ ही आतून बाहेर होत असते. ओके, विदिन. जसं की आपल्या शरीराची वाढ आहे बघा, आपल्या शरीराची वाढ ही आतून व्हायला लागलेली आहे. ठीक आहे, सो इट इज अ ग्रोथ विदिन. अँड नॉन लिव्हिंग थिंग्स शो ग्रोथ बाय ॲक्युम्युलेशन ऑफ मटेरियल ऑन देअर सरफेस. ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात ना त्यांच्या सरफेसवरती काही गोष्ट साठवणूक होते, म्हणजे ॲक्युम्युलेशन होतं आणि त्या ॲक्युम्युलेशनमुळे त्यांची ग्रोथ होत असते. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा तलाव असतो बघा, आणि त्या तलावामध्ये दरवर्षी काही प्रमाणात त्या तलावामध्ये गाळ साठत राहतो आणि कालांतराने तलाव हा फार उथळ बनतो. म्हणजे जो पूर्वी फार खोल होता तो आता काय झालेला आहे, उथळ झालेला आहे. कशामुळे झालेला आहे, कारण त्या तलावाच्या तळाशी हा जो गाळ आहे तो सतत काय झालेला आहे, साठत आलेला आहे. त्यामुळं तो काय झालेला आहे, उथळ झालेला आहे. मग अशा वेळेस आपण त्याची जी ग्रोथ आहे, जो गाळ वाढायला लागला आहे ह्याची ग्रोथ म्हणून त्याला आपण तलावाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकत. आपण त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही म्हणू शकत. कारण का, तर इथं जी ग्रोथ आहे ती वरवर व्हायला लागलेली आहे, बरोबर, ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ मटेरियल ऑन देअर सरफेस. नेक्स्ट डिफरन्स, दे रिप्रोड्यूस असेक्सुअली or sexually except mules, sterile worker bees and infertile males. So again, reproduction in the living organism is another living characteristic of the living organism, but it is not applied to everyone. रिप्रोडक्शन करणे, पुढची पिढी निर्माण करणे, हे रिप्रोडक्शन एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी आहे हे आपण मान्य करू शकतो. पण ह्याला काही एक्सेप्शन्स आहेत. जसं की म्यूल्स म्हणजे काय आहे, ज्याला आपण गाढव आणि घोडा ह्याचं कॉम्बिनेशन किंवा यांचं हायब्रिड म्हणतो. ओके, हे जे म्यूल्स असतात हे म्यूल्स रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यासोबत ज्या स्टराईल वर्कर बीज म्हणजे जे मधाचं पोळा असतं त्याच्यामध्ये असणारे वर्कर बीज देखील रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. आणि इनफर्टाईल मेल्स
की असे मेल्स की जे इनफर्टाईल आहेत, म्हणजे दे आर नॉट ॲबल टू रिप्रोड्यूस, अगेन रिप्रेझेंट द कॅरेक्टर ऑफ द लिव्हिंग थिंग्स. म्यूल म्हणजे काय, तर खेचर म्हणजे म्यूल. बघा तुम्ही खेचर बघितलं असेल, दिसायला ते घोड्यासारखं दिसतं, पण इट इज अ हायब्रिड ऑफ डॉंकी अँड हॉर्स. सो इट इज नॉट ॲबल टू रिप्रोड्यूस. आणि नॉन लिव्हिंग थिंग जे असतात दे डू नॉट रिप्रोड्यूस. जसं की तुमच्याजवळ पेन आहे, तुमच्या बॅगमध्ये पेन तुम्ही 15 दिवस ठेवला तर काय पेनचा तो डबल होत नाही, एकाचे 2 होत नाहीत, कारण पेन हा कसा आहे, नॉन लिव्हिंग आहे, तो काही रिप्रोड्यूस करू शकत नाही. फाईन. ओके. सिमिलरली थर्ड पॉईंट काय दिलं बघा, सी, दे परफॉर्म मेटाबॉलिझम इन ऑर्डर टू ऑब्टेन एनर्जी. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात टू ऑब्टेन देअर एनर्जी. हाऊ इट इज, रेग्युलरली वी ईट सम फूड, different materials, different substances, we eat water, we eat some energy drink, we eat fruit juices, everything. So whatever we consume, that is consumed for obtaining energy for the body. जे काही अन्न आपण रोज खातो, ह्या अन्नावरती आपलं शरीर प्रक्रिया करतं आणि प्रक्रिया करून त्यातून मिळालेली एनर्जी आपल्या डेली ॲक्टिव्हिटीसाठी वापरली जाते. डेली ॲक्टिव्हिटीमध्ये यामध्ये तुमचं चालणं, फिरणं, बोलणं, झोपणं, खाणं, ज्या काही आहेत सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला कंटिन्युअसली एनर्जीची गरज असते. आणि लिव्हिंग थिंग्स काय करतात, तर अशा वस्तूंपासून एक मेटाबॉलिक प्रोसेस करून आपल्या शरीरामध्ये विविध रासायनिक क्रिया करून त्यापासून एनर्जी मिळवतात, म्हणून त्यांना आपण लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये बघा, नो मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक चेंजेस होत नाहीत. कुठल्याही दगडावरती जर तुम्ही एखादी चपाती ठेवली तर तो दगड ती काय चपाती पचवत नाही, बरोबर. सो एनी नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅनॉट अंडरगो द मेटाबॉलिक प्रोसेसेस फॉर लिव्हिंग. ओके. ॲट द सेम टाईम अनदर डिफरन्स इज दे आर इरिटेबिलिटी, they show irritability and respond to changes in their surrounding. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात, जसं की आपण बघा, आपण काय करतो, भोवताच्या वातावरणासोबत इरिटेबिलिटी पण दाखवू शकतो आणि रिस्पॉन्ड पण करू शकतो. इरिटेबिलिटी आणि रिस्पॉन्ड म्हणजे काय बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला काही गोष्टींचा कंटाळा आल्यानंतर आपण इरिटेट होतो. ओके, इरिटेट होतो. ही जी इरिटेट होण्याची भावनिक क्षमता आहे ही फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. अगेन आपण रिस्पॉन्ड करतो. रिस्पॉन्ड म्हणजे कसं करतो बघा, समजा बाहेर आपण निघालो आहे घरातून आणि अचानक पाऊस आला तर आपण काय करतो, छत्री घेऊन जातो. करेक्ट. म्हणजे आता ही छत्री घेऊन जाणं म्हणजे काय, आपण एक दिलेला रिस्पॉन्ड आहे. आता आपण या नॉन लिव्हिंगकडे. नॉन लिव्हिंगमध्ये बघा, समजा तुमच्या दरवाजाच्या बाहेर एखादा तुम्ही तुमचं शूज ठेवलेला आहे किंवा एखादा दगड ठेवलेला आहे, तर मला सांगा त्याला तुम्ही दिवस रात्र उन्हामध्ये किंवा बाहेर ठेवल्यानंतर तो कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला दाखवतो का? एखादा दगड आपली हालचाल करतो का? चला बाहेर पाऊस पडायला लागला आहे म्हणून दगड एखाद्या आडाला येऊन बसतो का? इम्पॉसिबल. बिकॉज इट इज अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग्स. टू शो इरिटेबिलिटी अँड रिस्पॉन्ड इज द प्रॉपर्टी ऑफ वॉट? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Okay, and we can see that non-living things do not show any kind of irritability. Last point is they undergo aging and eventually die. So this is the main characteristic of the living organism. जेवढे जिवंत ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, दे शो एजिंग. एजिंग म्हणजे काय, तर यांचं वय वाढण्याची प्रक्रिया होते. म्हणजे आपण बघा काही वर्षांनी म्हातारे होणार आहोत सगळेजण. सो आपलं एजिंग प्रोसेस जी आहे ही एजिंग प्रोसेस ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आहे. त्यानंतर इव्हेंच्युअली डाय, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, अंतिम सत्य आहे, बरोबर. मग तसं नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आहे का? नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट हॅव फायनाईट लाईफस्पॅन. सो नॉन लिव्हिंग थिंग जेवढे आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा फायनाईट लाईफस्पॅन नाही आहे. एखादा दगड वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी राहू शकतो. सो दीज आर वॉट डिफरन्सेस बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. So this is the first thing we have to learn before going for the chapter living world. Okay. ओके. आता आपण बघितलं काय, तर अबायोटिक आणि बायोटिक म्हणजे काय. बायोटिक म्हणजेच काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि अबायोटिक म्हणजे काय, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. करेक्ट.
बायोटिक आणि अबायोटिकमधले आपण डिफरन्सेस बघितलेले आहेत. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पॉईंट 1.1 व्हॉट आर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. ओके, द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे काय? अशा कोणकोणत्या प्रोसेसेस आहेत, अशा कोणकोणते प्रिन्सिपल्स आहेत की जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफमध्ये एक फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिफाईन करण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. असे वेगवेगळे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, आता हा जो पॉईंट आहे 1.1 हा थोडा मी पॉईंट वाईज इथं डिस्कस करणार आहे. याच्यात तुम्ही नोट्स पण लिहून घेऊ शकता. ओके, लेट मी ओपन वन फाईल हिअर. Okay, these are the basic principles of life. See, the first principle what has been given, it is metabolism. Now what is meant by the metabolism? Metabolism is breaking of molecules, that is catabolism, and making of new molecules, which is called anabolism. All organisms perform metabolism in order to obtain energy and various chemical molecules essential for survival. So metabolism is very important process which is involved in the body of living organisms. मग मेटाबॉलिझम मध्ये नेमकं काय असतं बघा. पहिला शब्द लक्षात घ्या. मेटाबॉलिझम म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय द मेटाबॉलिझम? मेटाबॉलिझमला आपण अगदी साध्या भाषेत डिफाईन करू शकतो की आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या सर्व रासायनिक क्रियांना आपण काय म्हणतो? मेटाबॉलिक रिॲक्शन्स असं म्हणतो. आणि या सगळ्या ज्या घटना आहेत, ज्या रिॲक्शन्स आहेत, त्या सगळ्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे, जसं आपण अन्न खातो, हे अन्न खाल्लेलं जे डायजेस्ट होतं ते डायजेस्ट होऊन आपल्या शरीरामध्ये त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत वेगळ्या ठिकाणी जाणं, किंवा जे आपण पाणी पितो आहे ह्या पाण्याचं पचन होणं, किंवा आपण जे श्वासोश्वास करतो आहे, ऑक्सिजन घेणं, कार्बन डायऑक्साईड सोडणं, ह्या सगळ्या प्रोसेस कशामध्ये येतात? मेटाबॉलिझममध्ये येतात. आता एक अजून शब्द आला आहे की ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. म्हणजे काय? ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम. ओके, सो आपण बघूया पहिल्यांदा व्हॉट इज मीन्ड बाय द ॲनाबॉलिक. ओके, व्हॉट इज मीन्ड बाय ॲनाबॉलिक याचं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एखादं अंड खातो आहे, दिस इज एग. आपण बऱ्याच वेळे ऐकलं आहे बघा की अंड जे आहे ते कशाचं बनलेलं आहे? अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतं? प्रोटीन्स असतात. ओके, आता हे जे प्रोटीन आहे, हा प्रोटीन म्हणजे काय? एक केमिकल सबस्टन्स आहे जो आपल्या बॉडीसाठी, मसल्स मेकिंगसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओके, आता बघा, ज्यावेळेस आपण हे एग खाणार आहोत, वी आर एटिंग दिस एग, what exactly going to happen with this egg into our stomach? Our stomach is going to digest the egg. Okay, now how it is going to digest? There are some different digesting enzymes which are located into the stomach. They will digest the egg and convert this protein into very simple form which are called as amino acids. बघा, सो अमिनो ॲसिड्सच्या चेनपासून काय तयार होतं? प्रोटीन तयार होतं. ओके, मग आता ॲनाबॉलिक म्हणजे काय आणि कॅटाबॉलिक म्हणजे काय? ॲनाबॉलिक म्हणजे अशी क्रिया की ज्यामध्ये सिम्पल मॉलिक्युल्सपासून कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार होतात, त्याला म्हणायचं काय? ॲनाबॉलिक. आणि कॅटाबॉलिक कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स मोडतात आणि त्याच्यापासून अगदी सिम्पल मॉलिक्यूल तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो? कॅटाबॉलिक. सो ॲनाबॉलिक म्हणजे एकत्र करून एक नवीन वस्तू किंवा नवीन सबस्टन्स तयार करण्याची प्रक्रिया आहे. आणि कॅटाबॉलिक म्हणजे काय? एखादा प्रोटीनसारखा कॉम्प्लेक्स सबस्टन्स तोडायचा आणि त्याच्यापासून त्याचे सिम्पल ॲमिनो ॲसिड्समध्ये किंवा सिम्पलर सबस्टन्समध्ये त्याचं कन्वर्ट करायचं, यालाच आपण काय म्हणतो? इट इज कॅटाबॉलिक रिॲक्शन. फाईन. ओके, तर हे आपण बघितलं ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक म्हणजे काय. आणि ॲनाबॉलिक कॅटाबॉलिक ह्या दोन्ही क्रियांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण दुसरं कॅरेक्टर बघूया, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो रिमेंबर, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, आता बघा काय दिलेलं आहे. ऑर्गॅनिझम टेंड टू ग्रो अँड डेव्हलप इन अ वेल
ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस फ्रॉम बर्थ ऑनवर्ड. सिम्पल मिनिंग याचं हेच आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते बर्थनंतर म्हणजे जन्मल्यानंतर त्यांची सतत काय होत असते, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. सो द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. त्यानंतर बघा एजिंग. एजिंग म्हणजे काय, वय वाढत जाणे. ह्या एजिंग म्हणजे काय आहे, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. द प्रोसेस ड्युरिंग विच मॉलिक्युल्स ऑर्गन सिस्टीम बिगिन टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग इज कॉल्ड व्हॉट, एजिंग प्रोसेस. फाईन. त्यानंतर पुढची प्रोसेस काय दिले बघा, रिप्रोडक्शन. ओके. रिप्रोडक्शन. अगेन रिप्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट एसेन्शियल प्रोसेस विच इज इन्वॉल्ड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण ह्यासाठी एक एक्सेप्शन आहे बघा, की सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस करू शकतात का, तर सगळेच नाही करू शकत. ह्यासाठी एक्झाम्पल आहे खेचर म्हणजे म्यूल, त्यानंतर वर्कर बी आणि इनफर्टाईल मेल्स. हे रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. पण त्यांना तुम्ही नॉन लिव्हिंग म्हणू शकता का, रिप्रोड्यूस करत नाहीत म्हणून, तर तसं नाही म्हणतायत. ते लिव्हिंग आहेत पण रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. ओके. बाकी त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम होणार आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे, एजिंग होणार आहे, हे सगळं होणार आहे. त्यानंतर काय आहे, डेथ. ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डायज. सो तुम्ही डेथला बायोलॉजिकली कसं डिफाईन करू शकता, बायोलॉजीमध्ये मृत्यूला तुम्ही डिफाईन कसं करू शकता. सो बायोलॉजी काय म्हणतं की समजा तुमच्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्यात जर मेटाबॉलिक प्रोसेस बंद पडत असतील तर आपण असं म्हणू शकतो की द बॉडी इज डेड नाव. आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या सगळ्या केमिकल प्रोसेसेस जर थांबल्या, ऑल द ॲनाबॉलिक कॅटाबॉलिक प्रोसेसेस, त्यानंतर रेस्पिरेशन, सर्क्युलेशन ऑफ बॉडी फ्लुइड्स, एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन, ह्या सगळ्या प्रोसेस जर बॉडीमध्ये थांबल्या तर आपण काय म्हणतो, द पर्सन इज डेड. सो अगेन डेथ इज डिफायनिंग द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. फाईन. आणि लास्ट पॉईंट काय दिलं बघा, रिस्पॉन्स टू चेंज इन सराउंडिंग. लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड टू थर्मल, chemical, biological changes in their surrounding. So this is the most important process or basic principle of life in living organism. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सगळ्यात बेस्टपणे डिफाईन करणारं हे कॅरेक्टर आहे की कुठल्या ऑर्गॅनिझमला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो, तर असा ऑर्गॅनिझम की जो त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या बदलांच्याबद्दल आपला रिस्पॉन्स रेकॉर्ड करतो, रिस्पॉन्स करतो. फाईन. सो दिस इज वॉट all everything which is given about the basic principles of life. You can divide these different principles like metabolism, growth and development, then aging, reproduction, death and response to the changes in surrounding. ओके. सो पॉईंट आपण बघितलेले आहेत. डिफरन्सेस बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके. कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि बेसिक प्रिन्सिपल्स हे बऱ्यापैकी सेमच आहेत. कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय आणि बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे काय, तर हे जे मेटाबॉलिझम आहे, डेथ आहे, त्यानंतर रिस्पॉन्स टू द सराउंडिंग, हे सगळे काय आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स पण आहेत आणि दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. सो याप्रमाणे आपण डिफाईन केलेलं आहेत. त्याच्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे बघा, कॅन यू रिकॉलमध्ये, हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट अ ग्लान्स, whether the organism prepare their own food. Yes, few organisms are there which can prepare their own food. ज्याच्यामध्ये प्लांट हे आहेत. ओके. प्लांट हे फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करतात आणि दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ओके. जरी आपल्या घरात आपण स्वतःचं अन्न स्वतः शिजवत असलो तरी पण we are not making your own food. Okay, we are depending upon for the food on other animals and the plants. Okay, so again the two terms are there, autotrophs and heterotrophs. ते पण आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ठीक आहे. ओके. या पद्धतीने आपण हा पहिला पॉईंट कवर केलेला आहे. द नेक्स्ट पॉईंट इज हर्बॅरियम. व्हॉट इज मीन बाय द हर्बॅरियम. ओके. हा जो पॉईंट आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करणार आहोत.
सो जर आपण सी ई टी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला किंवा नीट आणि जे ई ह्या ज्या एक्झाम आहेत यामध्ये फारसे क्वेश्चन तुम्हाला लिव्हिंग वर्ल्डवरती किंवा सी ई टीमधून पण तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. पण पुढचे जे काही पॉईंट आहेत जसं की झूलॉजिकल अँड बॉटनिकल गार्डन्स याच्यावरती जर काही एखादा क्वेश्चन असेल तर आपण तो डिस्कस करूया. Okay, so that's all for the first lecture of the bio. This is living world topic. Now the next point, which is herbarium, we'll take it into the next lecture. Okay, so we'll stop here. Thank you.